हाय फ्रेंड्स, प्रेरणाज होममेड रेसिपीमध्ये आज आपण चमचमीत अशी कच्च्या फणसाची सुकी भाजी कशी बनवायची ती बघणार आहे. आता बऱ्याच ठिकाणी ही वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. तर मी माझ्या पद्धतीने कशी बनवायची ती मी दाखवणार आहे. तर इथे भाजीसाठी आपण कच्चा फणस वापरलेला आहे आणि जर तयार झालेला फणस असतो तर तो आपण खाण्यासाठी वापरतो. तर काही ठिकाणी फणसाला वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. काही ठिकाणी याला कुयरी पण बोलतात, काही ठिकाणी कोगली पण म्हणतात, काही ठिकाणी कच्चा फणस म्हणतात. तर बरेच अशा प्रकारची नावं आहेत त्याला. त्याला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. तर इथं मी हा फणस घेतलेला आहे आणि कोवळा फणस आहे एकदम. आणि हा फणस भाजीसाठी वापरला जातो. तर इथं आपण आता कट करून घेणार आहे फणस. त्याआधी आपण ज्यामध्ये आपण हा फणस शिजवायला टाकणार आहे ना, त्या भांड्याला आपण पूर्णपणे असं तेल लावून घ्यायचं सगळीकडून. कारण फणसामध्ये चिक असतो. तो चिकटायला नको त्याच्यामध्ये. त्यासाठी आपल्याला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे आणि विळीला सुद्धा आपण तेल लावून घेतलेलं आहे. तसंच हाताला सुद्धा पण तेल लावून घ्यायचं आहे. कारण त्याला चिक हाताला हाताला पण कट करताना पण लागू शकतो आणि विळीला सुद्धा लागू शकतो. त्यासाठी आपण पहिला हाताला तेल लावून घ्यायचं आहे. नंतर आपण चाकूला किंवा विळीला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग कट करून घ्यायचंय. आता त्याचे आपण छोटे छोटे असे पीस करून घेणार आहोत. तुम्ही हे डायरेक्ट कट करून कुकरला शिजत घातलं तरी पण चालते आणि नंतर त्याच्यावरचे जे काटे आहेत ना ते काढायचे शिजल्यावरती. पण जर फणस जास्त शिजला तर ते काटे पण व्यवस्थित आपल्याला काढता येत नाही. त्यामुळे ही पद्धत सोपी आहे. हे आपण अगोदरच काढून घ्यायचे. नंतर मग आपल्याला सोपं पडतं ते बनवायला. तर आपण आता ह्याची वरची साल अशी काढून घ्यायची आहे पूर्ण आणि पुढचा भाग पण जरासा थोडासा असा कट करून घ्यायचा असा. तर अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचे सगळे. तर आता आपण असे सगळे हे कट करून घेणार आहोत. तर इथे हे आपण सगळे कट करून घेतलेले आहेत आणि धुवून सुद्धा घेतलेले आहेत. आपण हे एकदा पाण्यात व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊ आणि 2 ते 3 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. आता या भाजीमध्ये घालण्यासाठी काळे वाटाणे मी रात्रभर भिजत ठेवलेले होते. तसे भिजवून घ्यायचे आणि एक स्वच्छ कापड घेऊन ज्यामध्ये हे फणस शिजवून घेणार आहे त्याच्यामध्ये ते घालून घेणार आहात. तुम्ही जर सेपरेट तुम्हाला कुकरच्या डब्यामध्ये लावायचे असेल तुम्ही सेपरेट सुद्धा लावू शकता. इथे मी छोटा कुकर घेतलेला आहे. त्यामुळे डायरेक्टच त्याच्यामध्ये मी एका कापडामध्ये असं अशी पोटली करून ते शिजायला ठेवणार आहे त्याच्यामध्ये. असं करायचं आणि आपण ज्यामध्ये फणस ते शिजवून घेणार आहोत त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचंय. म्हणजे एकाच वेळी आपली ही 2 कामं होऊन जातात. थोडंसं आपण मीठ घालून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून आपण 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या. आता हा एकदम कोवळा फणस आहे त्यामुळे आपल्याला जास्त शिट्या करून घ्यायच्या नाही. 2 ते 3 शिट्याच करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर इथे हे 3 शिट्या झालेल्या आहेत आणि थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला हे काढून घ्यायचंय वरचं झाकण. तर आता हे आपण वाटाणे जे शिजत घातलेले ते काढून घेऊ बाजूला. आणि इथं फणस पण हा शिजलाय का बघू आपण. आणि इथं हा व्यवस्थित असा शिजलेला आहे फणस. तर आता हे आपण एका परातीमध्ये काढून घेऊ. परातीमध्ये किंवा ताटामध्ये तुम्ही हे काढून घेतलात तरी पण चालेल. आणि हे थोडा वेळ आता थंड करून घेऊ. थंड झालं की मग आपण आता हे थोडंसं असं ठेचून घ्यायचंय.
म्हणजे ते व्यवस्थित असं मोकळं होईल. फक्त आपल्याला थोडंसं मोकळं करून घ्यायचंय ते सुटसुटीत असं. जास्त आपल्याला असं हे ठेचून घ्यायचं नाहीये. फक्त जरा जरासं आपल्याला असं ठेचून घ्यायचंय म्हणजे ते असं फणस जो आहे तो मोकळा होईल व्यवस्थित. आणि आता हे वाटाणे पण बघू शकता छान असे शिजलेले आहेत. तुम्ही याच्यामध्ये वाटाणे घालू शकता. असले तर घाला, नसले तर नाही घातलं तरी पण चालेल. अशी पण भाजी खूप छान लागते. आणि ही भाजी तिळगूळ सुद्धा घालून करतात. खूप छान लागते ही भाजी. आता हे थोडंसं आपण हाताने असं कुठे राहिलेलं असेल तर थोडंसं दाबून घेऊ आणि ह्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे त्याचं आपण काढून टाकणार आहोत. आणि एका ताटामध्ये असं आपण मोकळं करून घेऊ. तसंच हे बाकीच्या ह्याच्यामध्ये पण आपण ते पाणी काढून टाकू. इथे आपण हे सगळ्याचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. पाव चमचा हळद घालून घेणार आहोत आणि 1 चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत. आता हे मी सुरुवातीला थोडंसं घालून घेतलेलं आहे, कारण नंतर पण आपण फोडणी देताना हे घालणार आहोत. आता हे व्यवस्थित त्याच्यामध्ये लागेल त्यासाठी आपल्याला हे घालून घेतलेलं आहे थोडं. आता कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 2 छोट्या पळ्या तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ. अर्धा चमचा जिरं, 7-8 लसणीच्या पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊ आणि 1 मिरची मी बारीक चिरून घेतलेली होती. तुम्ही नाही घातलात तरी पण चालेल. पण मी तर मिरची घातलेली आहे, कारण मिरचीमुळे छान अशी भाजी टेस्टला लागते. आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. छान असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आता हा एक मोठा बारीक चिरलेला कांदा आपण घालून घेणार आहोत आणि असा हा छान शिजेपर्यंत आपल्याला असं हे परतून घ्यायचंय. 1-2 मिनिटं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचंय. कांदा लवकर शिजण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये असं मीठ घालून घ्यायचंय. एकदम थोडं घालायचं आहे, कारण आपण सुरुवातीला मीठ घातलेलं आहे. त्यामुळे थोडंसंच घालायचं आहे. पाव चमचा हळद घालायची आहे आणि 2 चमचे तिखट घातलेले आहे. जास्त तिखट असेल तर कमी तिखट घाला ह्याच्यामध्ये. तर हे घरचंच तिखट वापरलेलं आहे, त्यामुळे हे जास्त तिखट नाहीये. म्हणून मी 2 चमचे इथं मी लाल तिखट वापरलेलं आहे आणि हे चांगलं असं परतून घ्यायचंय. परतून झालं की त्यामध्ये आपण आता शिजवून घेतलेला फणस घालून घेणार आहोत आणि चांगलं असं व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आपण. 1-2 मिनिटं हे व्यवस्थित छान असं हे परतून घ्यायचंय. आता यामध्ये आपण हे काळे वाटाणे घालून घेणार आहोत. काळे वाटाणे घातल्यामुळे ना भाजी खूप छान अशी टेस्टला लागते आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. सगळीकडे हा मसाला व्यवस्थित असं भाजीला लागला पाहिजे. 1-2 मिनिटं आपल्याला हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि 1 मिनिट आपण हे वाफेवरती असं शिजवून घेणार आहोत. आता याच्यामध्ये काही पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाहीये. कारण हा शिजतानाच व्यवस्थित शिजलेला होता हा फणस. त्यामुळे मी पाणी याच्यामध्ये वापरलेलं नाही. वाफेवर फक्त मी 1 ते 2 मिनिटं हा शिजवून घेतलेला आहे. थोडीशी वरून आता कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घातल्यावर पण आपण 1 मिनिट हा चांगलासा परतून घ्यायचा आणि इथं ही आपली कच्च्या फणसाची भाजी तयार झालेली आहे. खूप छान टेस्टला लागते एकदम. तर तुम्ही अशा प्रकारे ही भाजी नक्की करून बघा. नक्की आवडेल तुम्हाला. खूप छान भाजी अशी होती. ही चमचमीत अशी आपली ही कच्च्या फणसाची भाजी बनवून तयार होते.
तर आता ही आपण डिशमध्ये एका काढून घेणार आहोत आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपली फणसाची भाजी बनवली जाते. मी अशा पद्धतीने ही कच्च्या फणसाची भाजी बनवते. तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन-नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.